चला पहिल्या सत्रासाठी आपण जाऊया या ठिकाणी लवेश दिघे यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं तसेच व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं एकवेळ इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे मोरबे आपलं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहोत स्वर्गीय दशरथ शिर्के स्मृती चषक 2025 हे दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. आज मेगा फायनलचा डे आणि सुपर 6च्या लढती तर आपण इथे पाहतो. टॉस शौर्य 11 रेडगर संघाने जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. गावदेवी 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आणि पहिल्या चेंडूवर इथे अमित भोपी ठोकतोय चौकार 4 रन. अमितचा देखील आपण इथे पाहतो 4 धाव फलकावरती. गोलंदाजीसाठी आपण पाहतो 40+ संघ गावदेवी 40+ वाकडी हा संघ गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. रामदास पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. राईट टाइम ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. जज करू शकले नाहीत. पण तिथे जेलची संधी होती शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. याच दरम्यान आपण पाहू शकाल उत्कृष्ट फोटोग्राफर निशांत पाटील वाकडी यांचं या ठिकाणी शुभागमन. निशांत आपलं सहर्ष स्वागत. तर गुरुनाथ वाघ साहेब वाकडी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आपलं सहर्ष स्वागत. शॉर्ट फाईन लेग मध्ये खरतर चुकी झाली त्याचा फायदा बॅटिंग करत असताना टीम शौर्य 11 रेडगर संघाला. इथे देखील फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक बैठक फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन अमित भोपीच्या बॅट मधून तडका. शानदार षटकार. अविनाश पाटील बघा वाकडी गावचे जावई बापू स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अमित भोपी आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग साठी सज्ज झालाय आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा त्याच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. कलात्मक फटका सजवला गेला. शौर्य 11 रेडगर आणि गावदेवी 40+ वाकडी हा संघ फाईट बॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 6 मधील ही लढत आपण पाहतोय एन्जॉय करतोय. पहिली मॅच इथे हलक्या हाताने सॉफ्ट हँडने पुश केलाय चेंडू. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल. एका धाबीच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा धाव फलकावर. याच दरम्यान आपण पाहू शकाल की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो ते दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सेजल ट्रान्सपोर्टचे सर्व सुनील शेठ शेळके यांचा व्यासपीठावरती शुभागमन. त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहू शकाल आमचे सन्माननीय अतिथी पवार साहेब. 10,000 रुपयाचा ज्या माथाडी कामगार संघटनेचे दमदार नेतृत्व ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं योगदान आणि आमच्या अण्णा गौडा आपलं ही सहर्ष स्वागत. गॅप शॉट सिलेक्शन इथं पाहायला मिळते. अजितच्या बॅट मधून हा चौकार येतोय. 4 धाबीच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 15 धाबा पिनगणीच्या मोबदल्यामध्ये. 30+ चे खेळाडू एक साईडला आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्या अगेन्स्ट 40+ चे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. ओव्हर द विकेट. इथे देखील टायमिंग चांगला आहे. दमदार स्ट्रोक अजित भगतच्या बॅट मधून हा धमाका शानदार षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागले त्या म्हणजे बॅटिंग करत असताना शौर्य 11 रेडगर संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. चला मैदानाच्या बाहेर शेकोटी करू नका. पा शेकोटी करायची असेल तर बऱ्याच लांबवर जाऊन खरंतर शेकोटी करा. तर विनंती करू आम्ही शेकोटी भिजवायची त्याचा दूर खरंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्यामुळे बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना सर्व खेळाडूंना त्याचं रिफ्लेक्शन होत आहे. त्यामुळे विनंती करू की सीमारेषेच्या बाहेर जे क्रीडा रसिक आहेत त्यांना शेकोटी करू नका. कारण प्रत्येक आपण जर पाहिलं
तापमान गेले 2 दिवस पूर्णपणे घसरलंय, त्यामुळे अतिरिक्त थंडी मैदानाच्या आतमध्ये जाणवते. खेळपट्टी नमी आहे, ओलसर खेळपट्टी आपल्याला हलकीशी पाहायला मिळेल, कारण ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मोठे फटके आता आपल्याला जास्त पाहायला मिळत नाहीत, कारण ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये चेंडू पीच झाल्यानंतर कधीतरी खोलवर येतो, कधीतरी उसळी घेणारा आपल्याला पाहायला मिळतो. तर नेरे दुधरे विभाग शिवसेना विभाग प्रमुख सुकेश भोपी यांना विनंती असताना आपण व्यासपीठावरती यावं. अक्षय मस्कर शिवसेना शाखा प्रमुख वाकडी आपलंही सहर्ष स्वागत. इथे मिस टायमिंग स्ट्रोक, मोठा फटका सजवायचा होता, लाथ करण्याचा प्रयत्न, 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे. टोटल 23 धावा. बिनगणींच्या मोबदल्यामध्ये दमदार सुरुवात राहिली ती म्हणजे शौर्य 11 रेडगर संघाची. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक. तर दशरथ पाटील सर आपण यावं. राजेश शेठ काकडे या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत, आमचे दमदार हास्य सम्राट समालोचक. बंटी यांचा कब्जा तुम्ही पाहू शकाल. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, वेट अँड ऑन चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही, डॉट चेंडू सांगता. 2 लगातार जर षटकार लगवले तर दशरथजी भोपी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल फलंदाजांना. लगातार 2 षटकार तुम्हाला मारावे लागतील. इथून फलंदाजी मार्कवर अमित सज्ज झाला बॅटिंगसाठी. इथे देखील मोठा फटका लगवायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 आहे आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे, चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर आहे. रामदास खुटलेचं पहिलं षटक महागडं राहिलं. 21 धावा रामदासने खर्च केल्या. त्यानंतर चंद्रकांत पाटील कमबॅक करत असताना टीम गावदेवी 40+ वाकडी संघाकडून चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर आहे. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय दुसऱ्या षटकामध्ये आणि 3 धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल स्पेल इथून हतलण्याचं काम केलं तर गॅप शॉट सिलेक्शन, कोणताही खेळाडू तिथे नाहीये. चेंडू स्वीपर कव्हर आणि कव्हर रिजन मध्ये अगदी मधून चौकार. तर यस अजित भगत आपण पाहताय, ज्याला काजू बदाम नेहमीच आवडत असतो मित्रांनो. तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल संस्कारी बॉईज ग्रुप, साहिल शेट्टे, जगदीश भगत, निलेश शेलके, कुणाल शेलके, राहुल मस्कर, हर्षल नावडेकर, राजेश वारदे, मुकेश पालकर, सुयश नावडेकर, जीवन नावडेकर, विपुल नावडेकर यांच्या वतीनं स्पर्धेसाठी हे संपूर्ण कूलर तुम्ही पाहताय. आणि निलेशभाई शेलके यांच्या वतीनं सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या या ठिकाणी आम्हाला देण्यात आल्या, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं खरं तर सहर्ष स्वागत आणि हार्दिक शतशः आभार व्यक्त करू. टोटल 28 धावा. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चेंडू घरंगळत जाईल सीमा पार, येतोय चौकार, 4 रन. भाई भोपी यांना आपण पाहताय मित्रांनो. आयडिया म्हणून ज्यांची ओळख 40+ मास्टर की ज्यांचा दमदार राजाभाई भोईर आपलं सहर्ष स्वागत करतो. आमचे एकनाथ भगत साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि वाकडे गावचे जावई बापू अविनाश शेठ आपलंही सहर्ष स्वागत. किती मनमोरा शांततेने स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना टोटल 32 धावा धाव फलकावरती. बिनगणीच्या मोबदल्यामध्ये दमदार सुरुवात राहिली ती म्हणजे शौर्य 11 रेडघर संघाची. चांगली बॅटिंग. टोटल 32 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. चंद्रकांतने कमबॅक केला होता, त्यानंतर मात्र लगातार मागील 2 चेंडूवर चौकार आलेत. इथे देखील पहा हुक करण्याचा प्रयत्न आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू टप्पा खाल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण, शॉट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू वळतोय आणि तिथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर चला चिंचवली आणि वलप संघाचे संघनायक टास्क करण्यासाठी यावा. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया मित्रांनो की ज्यांचं व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहताय. श्री विनायक शेठ पाटील ओवळे अथर्व डेव्हलपरचे सर्व यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक या ठिकाणी अमरबाई शेलके आणि सुनीलबाई शेलके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विनायक शेठ पाटील ओवळे अथर्व डेव्हलपर्स यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सुनाबाई शेलके आपण देखील यावर जॉईन व्हा. आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर राजेश शेठ काकडे साहेब बेलपाडा खारघर शहर काँग्रेस कमिटीचे दमदार नेतृत्व. तर या ठिकाणी राजेश शेठ काकडे साहेब यांना विनंती करतो आपण यावर मित्रांनो. प्रथमेश गणेशपुरी संघावरती ज्यांचं नेहमीच दमदार प्रेम राहिलंय, रायगड जिल्ह्यातील भरपूर मोठमोठ्या संघांवरती ज्यांची नेहमीच छाप राहिली आहे, ते राजेश शेठ काकडे साहेब बेलपाडा खारघर शहर काँग्रेस कमिटी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर सुना शेठ यांचे जावई बापू
सूरज म्हात्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जावे बापू यावं. जावे बापू म्हटल्यानंतर विनायक भगत आपण यावं. आपल्या शुभ हस्ते सुना शेट्टी यांचे जावई बापू यांचा आपण सन्मान करा. की जावई बापू म्हटल्यानंतर नेहमीच अवघड जागेचं दुखणं, परंतु या ठिकाणी मित्रांनो जावई बापू प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमीच दमदार योगदान आणि त्यांच्या माध्यमातून LED स्टंप खऱ्यातून आम्हाला देण्यात आलंय. जावई बापू आपला आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर इथून 30 षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर योगेश शेठ मुरबेकर बेलपाडा यांना विनंती करतो आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी संजूबाई शेलके यावं. बैलगाडा क्षेत्रातील दमदार नाव. दादा चलते येतो मास, दादा हिलते येतो मास. दादा आइए. संजूबाई शेळके यांच्या शुभ हस्ते योगेश शेठ मुरबेकर यांचा सन्मान. संजू यावं. तर संजू शेळके यांच्या शुभ हस्ते योगेश शेठ मुरबेकर बेलपाडा यांचा सन्मान. त्याच्यानंतर दीपेश शेठ म्हात्रे साहेब बेलपाडा यांना विनंती असेल यावं. दीपेशबाई म्हात्रे बेलपाडा यांना विनंती असेल आपण यावं. मी सुना शेठ शेळके आणि अमरबाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. दीपेश शेठ यावं. त्याच्यानंतर देवेश शेठ म्हात्रे साहेब आपण यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. देवेश शेठ म्हात्रे साहेब आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर उत्तम तांबडे साहेब बेलपाडा खजिनदार एकता रिक्षा संघटना खारघर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर परेश म्हात्रे साहेब बेलपाडा. तर परेश म्हात्रे साहेब बैलगाडा क्षेत्रातील एक दमदार नाव, त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही करतो. दर्शन भोईर साहेब बेलपाडा. दर्शन भोईर साहेब आपण यावं. आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. दर्शन भोईर साहेब आणि ऋतिक शंकर म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करू आपण देखील यावं. आपला देखील सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर थँक्यू रॉकस्टार. 30 षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये टोटल धावा धाव फलकावरती आपण पाहतो तर 45 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर निशांत पाटील वाकडी हरिभक्त परान यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. निशांत पाटील आपण यावं. दमदार उत्कृष्ट फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ज्यांची आपण नेहमीच ओळख पाहिली. निशांत यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. क्या बात आहे. बेलपाडा गावातील आमचे समालोचक गुरुवर्य शंकर म्हात्रे सरांचे सुपुत्र आपण ऋतिक म्हात्रे यांना आपण पाहताय. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. की मित्रांनो ज्यांचे वडील एक दमदार समालोचक आमचे गुरुवर्य आता शंकर म्हात्रे सरांचे सुपुत्र या ठिकाणी ऋतिक शंकर म्हात्रे बेलपाडा यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. निशांत यावा. सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अमरभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करावा. तर सामना किती ओव्हरचा आहे ते म्हणजे पुष्टी करा. 4 ओव्हरची मॅच आहे ना बंटी? 4 षटकांच्या मॅचेस आहेत. कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. तर निशांत पाटील यांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीनं. रशस पाटील साहेब यावं. आपल्याला वाट बघतायत या ठिकाणी राजेश शेठ काकडे. परंतु एक झलक होऊन जाऊ दे रशस पाटील सर तुम्ही जाता जाता. यस लबेश. तर 3 षटकाच्या करीस टोटल धाव फलकावर धावा 47 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शौर्य 11 रिडगर बॅटिंग करत असताना टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि दमदार सुरुवात राहिली ती म्हणजे रिडगर टीमची.
विलास भोपी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचं षटक स्लॅग ओव्हरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संजय चोरगे तयार असतील. संजय चोरगे अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये इथून धावा कशा वाचवल्या जातील त्याचा प्रयत्न करण्यात असताना आपण इथे पाहतो विलास भोपीसाठी पहिला चेंडू. एक धाव जरूर काढले होते. मिड ऑफ मध्ये खेळाडू होता तिथे चेंडू फेकतील तोपर्यंत एक धाव जरूर मिळते. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे 48 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथून कमबॅक करावं लागेल संजय चोरगेला. धावा वाचवाव्या लागतील कारण धावसंख्येचा विचार केला तर जास्त धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका लगवायचा होता कॉलिंग खराब पण तो इथे एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. लड्डू सिंग आपलंही सहर्ष स्वागत. लगातार 2 चेंडूवरती खरं तर 2 धावा 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे टोटल 49 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. तर सलग 2 षटकार ठोकले तर दशरथ भोपी 40+ मास्टर आयडिया यांच्या वतीनं फलंदाजांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय. पूलचा फटका अनसक्सेसफुल. विलास भोपी जाळ्यामध्ये सापडतोय. विकेटचं पतन. तिसरा करारा झटका बॅटिंग करत असताना रेडगर टीमला. खर तर शोधता आला नाही तिथे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न पण तो चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ तिथे झेल घेतला. त्यामुळे विलास भोपीला परतावं लागेल. खर तर तंबूच्या आसऱ्याला नवीन खेळाडू तुषार आलाय. तुषारने आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये जाईल सरळ. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. या 4 धाबेच्या मदतीने धाव संख्या पुढे टोटल 53 धाबा धाव फलकावरती. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. संजयने खर तर पहिले 2 चेंडू दमदार हाताळले होते. 3 चेंडू माफ करा. 2 चेंडू मध्ये 2 धाव. तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि इथून मात्र एक चौकार. स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. इट्स फ्लॅट हिट. A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक येतोय. चौकार. 4 रन. ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा चेंडू. इथे देखील दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. शेवटच्या चेंडूवर ठोकलाय षटकार. या षटकाराच्या साह्यानं धाव संख्येमध्ये बदल होईल. धाव संख्या जाईल पुढे. टोटल धावा लागले त्या म्हणजे 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय गावदेवी वाकडी 40+ संघासमोर. तर वल्लभ संघाचे संघनायक आपण लगेच संपर्क साधा. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. चला विनंती करेन. तर नक्कीच या दरम्यान आपण एक सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील नामांकित आमचे समालोचक आमचे मार्गदर्शक दसरथ पाटील सर करावे यांचा आज आवाज ऐकला. खऱ्या अर्थानं मागे गणेशोत्सव आणि त्यांच्या घरी तो कार्यक्रम असल्या कारणानं ते या स्पर्धेमधून रजा घेतात. मी अमरबाई शेळके आणि बंटी शेळके यांना विनंती करेन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. या यजमान संघ आणि पाहुणा संघ चिंचवले आणि त्यांच्या विरुद्ध वल्लभ यांच्यामध्ये टॉस होईल आणि दसरथ पाटील सरांना विनंती करेन आपण टॉस करावा. तर अमरबाई शेळके यांचे शुभ हस्ते महाराष्ट्रातील हास्याचे फवारे आणि आमचे मार्गदर्शक दसरथ पाटील सर यांचा इथे सन्मान होणार आहे आणि टॉस सुद्धा आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचं. तर टॉस सुद्धा इथे केला जाईल नेक्स्ट मॅच.
तर पुढच्या सामन्याचं टॉस आपण करूया. यस, टॉस विन वल्लभ संघानं नाणेफेक जिंकली. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. मात्र पुढचा जर डिसिजन फिल्डिंग असेल तर आपण रेडी ना. या ऐकूया आपण लवेशाना. यस, थँक्यू सागर दादा. इथे आपण पाहत आहोत सुपर 6 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच अमरबाई शेळके आणि सुनीलजी शेळके साहेब यांना विनंती करेन. सुनील शेळके साहेब आणि अमरबाई शेळके आपल्या शुभ हस्ते आपण रसद पाटील सरा यांचा सन्मान करणार आहोत. सुनील शेळके साहेबांना मी विनंती करेन, आज ज्यांचा आवाज आपण इथे ऐकला ते दशरथ पाटील सर. यस, अमरबाई शेळके यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो. खऱ्या अर्थानं त्यांच्या घरी गणेश उत्सवाचा कार्यक्रम असल्यानं ते जरूर इथून लवकर प्रस्थान होतात. मात्र आज सुद्धा त्यांनी मन जिंकले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का पुढल्या वर्षी अमरबाई शेळके आणि बंटी शेळके यांच्यासाठी आम्ही लगेच उपलब्ध होणार. आणि त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली, कारण त्यांना बाकीची तयारी करायची आणि त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देऊ. यस, नेक्स्ट मॅच वल्लभ संघ आपला डिसिजन पेंडिंग आहे आणि फिल्डिंग असेल तर मॅनेजमेंटला आपण कळवा आणि नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी ना. यस, ऐकूया आपण लवेशाना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. येणारे 24 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. म्हटलं की 16 ची सरासरी इथून गाठावी लागेल टीम वाकडी 40+ संघाला. सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी धावा चेस तुम्हाला इथून कराव्या लागतील. 24 चेंडू 64 धावांची गरज. वल्लभ टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. याच्याकडे लक्ष असू द्या. I11 चिंचवली संघ इन्व्हाइट केले तुम्हाला तर फिल्डिंग साठी. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल I11 चिंचवली. वल्लभ टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. इन्व्हाइट केले फिल्डिंग साठी ते म्हणजे I11 चिंचवली संघाला. दोन्ही टीम सज्ज राहा. यानंतर लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. चालू असलेली मॅच सुपर 6 मधील पहिला सामना आपण पाहतोय. शौर्य 11 रिडगर संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना गावदेवी 40+ वाकडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू 64 धावा बॅटिंग करत असताना शौर्य 11 रिडगर संघाने केल्या आणि 63 केल्या आणि 64 धावांचं टार्गेट सेट केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भरत आणि नामदेव शेठ जमदाडे. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन नरेश पाटील. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला दिशा दाखवायची होती, परंतु तिथे मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विलास भोपी यष्टी रक्षक म्हणून तैनात आहेत. कोणतीही धाव नसेल. डॉट चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. 16 ची सरासरी इथून गाठायची आहे टीम वाकडी संघाला. इथे पहा स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. अतिरिक्त गती त्या चेंडूवर आढळली. मागील चेंडूचा विचार केला थोडासा लेंथ मध्ये चेंडू टाकला होता आणि आता मात्र वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. लेजर चेंडू टाकला जातोय. गोलंदाज नरेश पाटीलच्या माध्यमातून डॉन चेंडू लगातार. इथे पहा ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाईल. अकाउंट ओपन केलं जातं इथे. भरत पाटीलच्या बॅट मधून एक धाव मिळेल जरूर. धाव संख्येचा शुभारंभ इथं केला जातोय टीम वाकडी 40+ संघाचा. स्ट्राईक रोटेट केली जाते. आता स्ट्राईकला नामदेव शेठ जमदाडे तर विद्यमान माजी सरपंच वाकडी नामदेव शेठ जमदाडे स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. खरं तर पाहुणे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. जमलेल्या तमाम सर्व पाहुण्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करणार आहोत. बॅट्सस्विंग चांगला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. गोलंदाज नरेश पाटील याचा डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. इथून डॉट बॉल जेवढे खेळला वाकडी 40+ संघ तिथून मात्र तुम्हाला संकटात जरूर पडतील शौर्य 11 रेडकर संघाचे गोलंदाज. इथून देखील पहा मोठा फटका लगवायचा होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता होते. 5वा चेंडू इथे फेकला जातोय. डॉट. एक धाव फलकावर लागलेले आहेत जरूर. इथून मात्र मोठे फटके येणं अनिवार्य राहील गावदेवी 40+ वाकडी संघासमोर.
नरेश पाटीलचा पुढचा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये खरं तर चेंडू पडेल तिथे. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये दूरवरून खेळाडू येतील, चेंडूची अडवणी करतील, तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल. एका धाबेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल एक षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा. खरं तर टोटल 64 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचलाय बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन्ही आकड्यावरती. चला 2 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जर गावदेवी वाकडी 40+ सामना जर जिंकला तर बालूदादा मात्रे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल वाकडी टीमला. इथून संकटामध्ये सापडलाय तो म्हणजे वाकडी संघ. इथून मोठे फटके कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न 2 फलंदाजांना करावा लागेल. क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये नामदेव शेठ जमदाडे आणि भरत पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. देवीदास हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे नामदेव शेठ जमदाडे यांचा असफल राहिलाय. चेंडू सरळ विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गतीमध्ये खरं तर बीट केलं गोलंदाज देवदास भोपीने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल, अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर इथून मात्र आक्रमण करावं लागेल. इथे पहा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. कलेक्टिंग खराब राहिले. विकेट किपर विलास भोपी यांच्या माध्यमातून कलेक्ट केला असता चेंडून तर जरूर विकेट मिळाला असता. पण इथे पहा एक धाव होती, दुसरी धाबेला कन्वर्ट केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज भरत पाटील आणि नामदेव जमदाडे यांच्या माध्यमातून 4 धावा धाव फलकावरती. इथे देखील पहा ऑफसिक्सच्या बाहेर होऊन शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकेरी दुहेरी धावेला इथं प्राधान्य दिले जाते. एकेरी दुहेरी धावेने कोणताच फरक पडणार नाही ते म्हणजे शौर्य 11 टीम रेडगर संघाला. कारण धाव संख्याचा विचार केला तर 64 धावा धाव फलकावरती करायच्या आहेत टीम वाकडी संघाला. आणि इथून मात्र जलद गतीने कशा धावा येतील याचा प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे परंतु इथून मात्र यश प्राप्त होत नाही. शेवटपर्यंत तुम्हाला इथून संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी वाकडी 40+ संघाला. टोटल धाव फलकावर धावा आता आपण पाहतो 6 धावा धाव फलकावरती. निराशजनक बॅटिंगची सुरुवात राहिली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं तेवढंच गरजेचं होतं आणि तिथून मात्र पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळालं नाही. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केला जातोय. वाईडिश लॉंगअपला खेळाडू आहे तिथे. चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव एका धाबेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल 7 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू इथे पहा यश त्यांचा वेध घेत क्लीन बोल्ड केला जातोय देवीदास भोपी च्या माध्यमातून. पहिला करारा झटका टीम आई गावदेवी वाकडी 40+ संघाला. फलंदाज भरत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. इथून 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस 64 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 7 या आकड्यावरती. आता येणारे समीकरण असेल 12 चेंडू आणि 57 धावेची गरज. नक्कीच लवेश. चला खेळाडूंना विनंती करतो थोडा स्पीडअप असू द्या कारण अजूनही काही इम्पॉर्टंट मॅचेस कव्हर करायचे. तर रिडगर गावचे जावई प्रदीप फडके अर्थातच पॅडी आणि दीपकबाई फडके विगर आणि श्रीनाथ पाटील रावे यांच्याकडून या दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आलेत. मी खेळाडूंना विनंती करेन का आता टीम मीटिंगला फारसं महत्त्व देऊ नका कारण यानंतर पुढचे जे काही मॅचेस आहेत ते आम्हाला जलद गतीनं खेळवायचे लवेश आणि यावर मॅनेजमेंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे. जरा थोडं सहकार्य करा. यस वळूया आपण मॅचकडे. यस जरूर. कारण सहकार्य करा कारण इथून पुढे खरं तर अजून 4 सामने खेळवायचे आहेत. सामने जलद गतीने कशा प्रकारे होतील याचा प्रयत्न करावा लागेल. इथे देखील पहा कॉट बिहाइंड द विकेट कमालीचं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. विलास भोपी टिपतोय झेल आणि संपतोय खेळ. फलंदाज नामदेव शेठ जमदाडे बॅक टू द पॅव्हिलियन.
तर पूर्णपणे बॅकफुटला ढकललं जात आहे गावदेवी वाकडी 40+ संघाला. इथून आपण पाहतो टोटल 7 धावा धाव फलकावरती. निराशजनक सुरुवात राहिली. ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये गेले होते, तिथून मात्र आता सलामीची जोडी खरं तर नेस्तनाभूत आपल्याला पाहायला मिळेल. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रामदास कुटले. इथे हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली जाते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रहार करण्याची आवश्यकता असताना देखील इथे एकेरी धाव केली जाते, कारण इथून रामदासला माहिती आहे धावा करणं फार कठीण झालेलं आहे. 10 चेंडू 56 धाब्याची गरज आहे. त्यामुळे क्रिकेट इथे एकेरी दुहेरी चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार करणं हेच योग्य राहील असा प्रयत्न खरं तर फलंदाजांचा राहिलाय. तर या चेंडूवरती काय घडले काय बिघडले पंच सांगतील आम्हाला. डॉट बॉल. या चेंडूवर धाव नसेल पहा. निर्धाव चेंडू फेकला जातोय. स्पीडअप करायचा आहे थोडासा, जलद गतीने खरं तर सामना चालू करायचा आहे. टोटल धाव फलकावर धावा 8 लागलेल्या आहेत. 2 गडी बाद. 3रं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगनला खेळाडू आहे. मॅच पूर्णपणे झुकली ती म्हणजे शौर्य 11 रेडकर संघाकडे, कारण पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली. इथून 8 चेंडू 55 धाब्याची गरज. आक्रमण केलं तरी देखील इथं सामना मात्र जिंकला आहे तो म्हणजे शौर्य 11 रेडकर टीमने. इथून देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्कवरला 2 धाबा खर्च करत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना इथून यॉर्कर करण्याचा प्रयत्न. दमदार चेंडू उचलला जातोय. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 64 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचलाय. 9 धावा धाव फलकावरती 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे 6 चेंडू आणि 55 धावेची गरज असेल तर टीम गावदेवी वाकडी 40+ संघाला. जातोय. मॅच मध्ये औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाते. पंचांचा इशारा येतोय. सुनील तांडेल सर असतील मेन पंच, तसेच स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये सांडे पालकर सर असतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण सत्यवांजी काकडे सरांना पाहतो. इथून बॅट्सविंग चांगला पाहायला मिळाला होता. स्क्वेअर लेग रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 11 धावा धाव फलकावरती. अंकुश भोपी गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. उर्वरित काही चेंडू बॅलन्स आहेत. षटकातले अंतिम षटक. इथे देखील बॅटशी काढायला लागले. 1 धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 1 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. 12 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. इथून मात्र आपण पाहतो थंडी बरीच मैदानाच्या आतमध्ये पडलेली आहे. तापमान गेले 2 दिवसात तापमानाचा पारा बराचसा घसरलाय, त्यामुळे अतिरिक्त थंडी जाणवते. ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. जरूर खेळपट्टीवर आपण पाहतो नवी खेळपट्टी आहे. इथून
आपण जेवढे सामने पाहू तिथून मात्र जास्त चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. इथे कृपा मोठा फटका लगवायचा होता, लॉफ्ट केलाय चेंडूला कव्हर रिजन मध्ये, शेवट गोड करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. विजयी संघ ठरतो शौर्य 11 रेडगर संघ. हार्दिक अभिनंदन, पुढील फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी वाकडी 40+ आपण देखील चांगला संघर्ष केला, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला पुढील होणारी मॅच लवकर सज्ज पहा. आई 11 चिंचवली विपक्ष अमन ब्रिगेड रियांश 11 वलप या दोन टीम दरम्यान पुढील सामना होईल. वलप टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. मी विनंती करेल आई 11 चिंचवली संघाला आपण आपले 11 महारथी घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्वरित उतरा. लगेच सामना चालू करायचा आहे. जसं पहिल्या सत्राच्या खरं तर सुरुवात होईल तसं आपण मायक्रोफोनवर इन्व्हाइट करणार आहोत नेरे धुंद्रे विभागामधील एक उत्कृष्ट मराठी समालोचक म्हणजेच